आता काय करावं काही समजत नव्हतं. सर्वत्र पसरलेल्या काळ्याकुट्टा अंधारात कुठं जावं काहीच कळत नव्हतं. तितक्यात अवतीभवतीच्या वातावरणात एकदम शांतता पसरली. हवा मंदावली. पानांची सळसळ थांबली. रातकिड्यांचा आवाज बंद झाला. ही स्मशान शांतता काहीतरी विचित्र घडणार असल्याचा संकेत देते ना देते तोच रतनच्या चेहऱ्यावर एक घोंगडी येऊन पडली. चेहरा आवळल्या गेला, पाय घट्ट पकडले गेले आणि सपकन गळ्यावरती वार होणार तोच मोठ्याने ओरडत रतन झोपेतून जागी झाला. एकदम ओरडण्याचा आवाज झाल्यानं सगळा ऑफिस स्टाफ ताडकन उठून उभा राहिला. बॉस आपल्या केबिनमधून घाईघाई बाहेर आला. बॉसचा संतापलेला चेहरा बघून कोणी काही बोलायच्या आत रतन सॉरी बोलून गेला. यावर बॉस चिडून म्हणाला, रतन काय फालतूपणा चालवला हा? काय झालं ओरडायला? समजत नाही का आत क्लायंट बसलेले आहेत? कॅबिनच्या आत बसलेली ती दोन्ही माणसे काचेतून बाहेर बघत बोलणे खाणाऱ्या रतनकडे बघत होती. रतन पुन्हा सॉरी म्हणाला. काय सॉरी? क्लायंट गेल्यावर मला केबिनमध्ये येऊन भेटा. बॉस रतनवर चिडचिड करून कॅबिनमध्ये निघून गेला. जरा वेळाने रतनकडे बघत सर्वांची कुजबूज सुरू झाली. बाजूला बसलेल्या कृष्णाने रतनला विचारलं, काय हो काय झालं? हसे का ओरडले? यावर रतन म्हणाला,